आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असून गायीच्या पोटी देवदेवतांचा वास असतो अशी एक दृढ भावना सर्वसामान्यातून आहे. विशेष म्हणजे धर्मगरी म्हणून ओळखण्यात येत असलेल्या शमनेवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी सुनील व त्यांच्या पत्नी अश्विनी शिवनावर या शिवभक्त दाम्पत्याने रविवार दिनांक 12 रोजी एक आगळावेगळा व प्रेरणादायी उपक्रम घडवून आणला. आपल्या पाहुण्यांनी देव केलेल्या गौरी या गायीचे संगोपन आपल्या मुलीप्रमाणे करून गौरीस प्रेमाने जोपासत आहेत. याच गायीचे डोहाळे जेवण 9व्या महिन्यात करण्याचे शिवनावर पती पत्नींनी ठरवून रविवार दिनांक 12 रोजी आपल्या घरासमोर मांडव घालून आपले आप्त पाहुणे मंडळींना व शेजाऱ्यांना निरोप देऊन आमंत्रण केले. गौरीस मानाची साडी, चोळी, बांगड्या, पुष्पहार घालून सजवण्यात आले होते. तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांनीही गौरी गायीची ओटी भरली. या निमित्त शिवनावर कुटुंबियांनी सुमारे 200च्या वर नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. तर यावेळी उपस्थित महिलांनी डोहाळे जेवणाची पारंपरिक गीते सादर केली. या कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब शिवनावर, अरुणा शिवनावर, कलावती माने, रेखा माने, माधुरी तारदाळे, सुनीता माने, उज्ज्वला शिवनावर, तानीबाई शिवनावर, सुनीता यडुरे, अरुणा जनवाडे, राजू नरुटे, पोपट मडिवाळ यांच्यासह रामलिंग कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी सुनील शिवनावर बोलताना म्हणाले, आपल्या गावात गेल्याच महिन्यात चिंचली मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य शिवबसव देवरू यांचे धार्मिक प्रवचन झाले. यावेळी त्यांनी एका भागात आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये गायीचे महत्त्व सांगितले होते. तेव्हा आम्ही आपल्या घरातील गौरी गायीची ओटी भरणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. SB न्यूजसाठी बेडकियाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.